नमस्कार मित्रांनो, आज 17 फेब्रुवारी. हा जो चार्ट आहे तो युनियन बँकचा आहे आणि डेली ॲनालिसिस करतो मी. हे बघा, इथे खूप चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट होतो आहे. हे मला पण दिसतं आहे, तुम्हाला पण दिसतं आहे आणि 90% लोकांनासुद्धा दिसतं आहे. आता इथं बरेचसे बायर ॲड होणार आहे पहा मित्रांनो. आणि अशाच लेवलला पॅनिक सेलिंग येत असते. म्हणजे इथं मोठ्या प्लेयर जे असते, बिग प्लेयर्स, FIDIS, त्यांना जास्त प्रमाणात लिक्विडिटी भेटत असते आणि इथून मार्केट, जर तुम्ही बघितलं, इथून लिक्विडिटी मार्केट ॲड करता आणि मार्केट रप्पा खाली येत असतं मित्रांनो. तर अशा जागेवर तुम्हाला ट्रेड जपून ट्रेड करायचा असतो. आता मी तुम्हाला छोट्या टाईम फ्रेममध्ये जातो आहे. बघा, 1 आवरचे टाईम फ्रेम. हे बघा किती चांगल्या पद्धतीनं मार्केटनं एक जवळपास लेवल आहे 185ची लेवल ही युनियन बँकची. इथून खूप चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट दिलेलं आहे बघा मित्रांनो. आणि इथं जवळपास माझं ॲनालिसिस काय सांगतं, मी जी ट्रॅप ट्रेडिंग करतो ना, अशा जागेवरून आहे ना, बरेचसे जे बायर असतात हे खूप जास्त प्रमाणात ट्रॅप होत असतात मित्रांनो. कारण की मोठ्या प्लेयरला अशीच लिक्विडिटी पाहिजे नसते आणि इथं खूप चांगलं पिक्चर परफेक्ट प्राईज ॲक्शन झालं आहे आणि आपल्याला अशाच प्राईज ॲक्शनपासून वाचवायचं असतं. तर धन्यवाद मित्रांनो. तर तुम्ही युनियन बँकमध्ये ट्रेड करत असाल तर सध्या इथं बाय करू नका. जर तुम्हाला बाय जरी करायचं असेल तर मार्केटला इथं सर्वांना ट्रॅप होऊ द्या आणि मार्केट इथं ज्यांचे स्टॉप लॉस असतील ना, तर मार्केटला वर जरी जायचं असेल ना, तर हे सर्वांना ट्रॅप करून मार्केट खाली येईन, यांचे सर्वांचे स्टॉप लॉस घेईन आणि मग मार्केट वर जाईन. पण जास्त चान्सेस आहे इथं मार्केट आता सध्या कोणीच बाय करू नका, कारण की इथं खूप जास्त लोक ट्रॅप होण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो.